नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 25 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 10 मार्च मंगळवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। शेतकरी, महिला, विद्यार्थी, रोजगार, महागाई, वाहतूक आणि सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दलच्या सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच। राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठे अपडेट समोर आले आहे। पात्र महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादीची पडताळणी सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा प्रस्ताव चर्चेत। राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा वाढता ताण लक्षात घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सौर पंप योजनेला वेग। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी आणि सिंचनाचा खर्च कमी व्हावा यासाठी सौर पंप योजना जलद गतीने राबवली जात आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन सौर पंप बसवण्याचे काम सुरू झाले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, घरकुल योजनेअंतर्गत हजारो घरांचे बांधकाम। गरीब आणि गरजू कुटुंबांना पक्के घर मिळावे यासाठी घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत। ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना वाढवणार। गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी शिष्यवृत्ती योजनाचा विस्तार करण्याची तयारी सुरू झाली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महिलांसाठी नवीन स्वयंरोजगार योजना। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध स्वयंरोजगार योजनांवर सरकार भर देत आहे। बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करण्याची आर्थिक मदत दिली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, युवकांसाठी मोठे रोजगार मेळावे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। या मेळाव्यांमध्ये विविध कंपन्या सहभागी होणार असून हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ग्रामीण रस्ते विकासाला निधी। गावागावात चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारने ग्रामीण रस्ते विकासासाठी मोठा निधी मंजूर केला आहे। त्यामुळे अनेक दुर्गम भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पाणी पुरवठा सुधारण्यासाठी नवीन प्रकल्प। राज्यातील काही शहरांमध्ये आणि गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नवीन पाणी पुरवठा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत। त्यामुळे नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळण्यास मदत होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी उपाययोजना। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे। काही ठिकाणी शेतकरी थेट ग्राहकांना माल विकू शकतील अशा योजनांवरही विचार केला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण। तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी मिळाव्यात यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत। या प्रशिक्षणांमध्ये संगणक, तांत्रिक कौशल्य आणि उद्योग प्रशिक्षण दिले जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शहरांमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न। मोठ्या शहरांमध्ये वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण होणारी कोंडी कमी करण्यासाठी नवीन उड्डाणपूल, रस्ते रुंदीकरण आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये सुधारणा। ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर, औषधे आणि वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी सरकारने नवीन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे। काही ठिकाणी नवीन आरोग्य केंद्र उभारण्याची ही प्रक्रिया सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शाळांमध्ये डिजिटल शिक्षण वाढणार। राज्यातील शाळांमध्ये आधुनिक शिक्षणासाठी स्मार्ट क्लास, संगणक आणि डिजिटल साधने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम। राज्यात
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पर्यटन विकासासाठी विशेष योजना. महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सरकारने विशेष योजना तयार केली आहे. यामुळे पर्यटन वाढण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. उद्योग गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता. राज्यात नवीन उद्योग प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहेत. त्यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. शेतीसाठी नवीन सिंचन प्रकल्प. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी काही भागांमध्ये नवीन सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे शेती उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महिलांच्या बचत गटांना आर्थिक मदत. महिलांच्या बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची योजना सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. ग्रामीण इंटरनेट सुविधा वाढवणार. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना डिजिटल सेवा मिळाव्यात यासाठी इंटरनेट सुविधा मजबूत केली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. बाजार समित्यांमध्ये सुधारणा. शेतमाल विक्री सुलभ व्हावी यासाठी बाजार समित्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. शहर स्वच्छता मोहिमेला वेग. राज्यातील अनेक शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्यासाठी विशेष केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नवीन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय. प्रवाशांच्या सोयीसाठी काही भागात नवीन बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन. शेतकऱ्यांना अधिक नफा मिळावा यासाठी शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मत्स्य व्यवसायाला चालना. किनारपट्टी भागात मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ग्राम विकासासाठी अतिरिक्त निधी. गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी देण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. तरुण उद्योजकांसाठी स्टार्टअप योजना. तरुण उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून स्टार्टअप योजनेद्वारे मदत दिली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रशिक्षण. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ग्रामीण भागात नवीन आरोग्य केंद्रे. गावागावात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नवीन आरोग्य केंद्र उभारण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 30 सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.